विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट पोलीस भरती या नवीन आपल्या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आपणा सर्वांना सुरुवातीलाच नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला लवकरच सुरुवात होत आहे. आज पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेणार आहोत रंग आंधळेपणा या विषयाबद्दलची. चला, आता पोलीस भरतीचे प्रामुख्याने हे 3 टप्पे आहेत. आपल्याला आपण पाहतोय की पहिलं ग्राउंड द्यायचं आहे, नंतर लेखी परीक्षा आणि नंतर तिसरा टप्पा म्हणजे कागदपत्र आणि मेडिकल. आणि मग या मेडिकल मध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा टेस्ट किंवा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे रंग आंधळेपणाची टेस्ट, अर्थात ज्याला आपण कलर ब्लाइंडनेस म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो, नेमकं आपल्याला रंग आंधळेपणा आहे की नाही हे ओळखायचं कसं? तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला परफेक्ट समजून जाईल की तुम्हाला कलर ब्लाइंडनेस आहे की नाही. ठीक आहे, चला मग विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी बघा तुम्हाला काय असतं. ही अशी टेस्ट घेतली जाते. हिला आपण या चार्टला आपण इशिहारा चार्ट असंही म्हणतो. या चार्टवरती ना एक प्लेट असते किंवा एक सर्कल असतो. त्या सर्कलवरती ना एक नंबर त्याच्यामध्ये लपलेला असतो, कलरचे डॉट्स असतात. आणि प्रामुख्यानं लाल आणि हिरवा रंग यामध्ये विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं किंवा ते कलर विद्यार्थ्यांना ओळखता येत नाही, अर्थात त्याला आपण रंग आंधळेपणा असं म्हणतो. आता बघा, याच्यामध्ये एक डेमो आहे. याच्यामध्ये बघा एक सर्कल आहे आणि या सर्कलमध्ये एक आकडा आहे कलर मध्ये, जो सगळ्यांना दिसतोय का? 12 नंबरचा आकडा बघा, सगळ्यांना दिसतोय. ठीक आहे, चला मग आता पुढे बघा. आता हे जे पुढचं आहे बघा, ही प्लेट नंबर 2 आहे. याच्यामध्ये ज्यांना रंग आंधळेपणा नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 8 हा आकडा दिसतोय का? बघा, दिसतोय. आणि ज्यांना रेड ग्रीन डिफिशियन्सी आहे, ज्यांना अर्थात रंग आंधळेपणा आहे, अशा विद्यार्थ्यांना इथे 8 न दिसता या ठिकाणी काय दिसतोय? 3 दिसतोय. पण ऍक्च्युअल मध्ये तो आहे काय? 8 आहे, लक्षात घ्या. चला पुढे. यानंतर बघा, आता या ठिकाणी नॉर्मल व्ह्यू म्हणजे ज्यांना काही प्रॉब्लेम नाही अशा विद्यार्थ्यांना 6 हा अंक याच्यामध्ये दिसतोय. पण ज्यांना रेड ग्रीन डिफिशियन्सी आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय दिसतोय? 5 दिसतोय. पण ऍक्च्युअल आहे काय? 6 आहे. ठीक आहे, चला पुढे. आता नॉर्मल विद्यार्थ्यांना किती आकडा दिसतो याच्यामध्ये? 29. आणि ज्यांना रंग आंधळेपणाची प्रॉब्लेम आहे त्यांना काय दिसतो या ठिकाणी? 70. ठीक आहे, चला पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी 57 हा आकडा दिसला पाहिजे तुम्हाला. ज्यांना रेड ग्रीन डिफिशियन्सी आहे अशा विद्यार्थ्यांना हा आकडा दिसतोय 35 आहे, मात्र ऍक्च्युअल मध्ये तो 57. ठीक आहे, चला पुढे. आता या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्कल मध्ये काय दिसतंय? कोणत्या कलरमध्ये एक आकडा आहे, तो आहे 5 नंबरचा. असा का दिसतोय? पण ज्यांना हिरवा आणि लाल रंगातला फरक ओळखता येत नाही, अर्थात रंग आंधळेपणा आहे, अशा विद्यार्थ्यांना काय दिसतोय? इथे 2 दिसतोय. पण ऍक्च्युअल मध्ये आहे किती? 5 आहे. ठीक आहे, चला पुढे. आता या ठिकाणी या सर्कलमध्ये, ह्या प्लेटमध्ये 3 नंबरचा आकडा आहे. पण ज्यांना रेड ग्रीन डिफिशियन्सी आहे अशा विद्यार्थ्यांना काय दिसतोय? 5 दिसतोय. ठीक आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तो आहे काय? 3. ठीक आहे, चला पुढे. आता याच्यामध्ये ह्या सर्कलमध्ये तुम्हाला 15 नंबरचा आकडा दिसतोय बघा, लक्षात घ्या. आणि ज्यांना रंग आंधळेपणाचा प्रॉब्लेम आहे अशा विद्यार्थ्यांना इथे काय दिसतोय? 17 दिसतोय. पण ऍक्च्युअल मध्ये तो आहे काय? 15 आहे. ठीक आहे, चला पुढे. आता या ठिकाणी या सर्कलमध्ये नॉर्मल रेंजमध्ये किंवा नॉर्मल विद्यार्थ्यांना किती दिसला पाहिजे? 74. ठीक आहे, 74. पण रेड ग्रीन डिफिशियन्सी ज्यांना आहे त्यांना दिसतोय किती? मात्र 21. ऍक्च्युअल मध्ये तो किती आहे? 74. ठीक आहे, चला पुढे. आता बघा, ह्या सर्कलमध्ये आणखीन एक आकडा आहे, सगळ्यांना दिसतोय का? हा 2 नंबर आहे. याच्यामध्ये सगळ्यांना 2 नंबर दिसतोय का? पण ज्यांना रेड ग्रीन डिफिशियन्सी आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी याच्यात काही दिसतच नाहीये. ठीक आहे, जनरली काही दिसत नाहीये किंवा काहीतरी वेगळं दिसत आहे, पण 2 हा आकडा दिसत नाही. पण ज्यांना काही प्रॉब्लेम नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र 2 दिसतोय. तर बघा, अशा प्रकारे रंग आंधळेपणाची टेस्ट ही आपली असते. आणि ह्या टेस्टमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हावं लागतं, नाही तर मग आपल्याला एक पॉईंट मिळतो, याच्यामध्ये लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी ही अत्यंत महत्त्वाची टेस्ट आहे, लक्षात घ्या. आता बघा, पोलीस भरतीच्या अनुषंगाने तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं, तुम्हाला योग्य मार्गदर्शन व्हावं, या अनुषंगाने इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच आहे पोलीस भरतीची, जी 999 रुपयाला आहे. आणि ही लाईव्ह बॅच आहे, जी 2 जानेवारी 2024 पासून सुरू होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लाईव्ह बॅच करू शकतात किंवा रेकॉर्डेड बॅच घेऊ शकतात.
ह्या दोन्ही बॅचवरती आता नवीन वर्षानिमित्त 20% डिस्काउंट ऑफर आहे. त्यामुळे तुम्हाला एवढी फी भरायची गरज नाहीये, तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. त्याच पद्धतीने पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी इग्नाइट पब्लिकेशनचे आपले हे 2 पुस्तकं आहेत. एक आहे पोलीस भरती ट्रिकी ठोकळा आपल्या इग्नाइट पब्लिकेशनचा सुरेश बारगळ सरांचा, आणि दुसरा आहे सामान्य ज्ञान व मराठी स्पेशल वन लायनर, ज्यामध्ये 17,700 वन लायनर आहेत. तोही तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये उपलब्ध होत आहे. आणि हे पुस्तक 280 मध्ये. हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला पोलीस भरतीच्या अनुषंगानं उपयोगी ठरतील. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये असेल तर 8888 99 61 16 या इग्नाइट अकॅडमीच्या नंबरला फोन करा. आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीचं हे इग्नाइट पोलीस भरती YouTube चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. खूप खूप धन्यवाद.